जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 25 लाखाचे पारितोषिक। आंध्र प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही आरोपींवर 21 दिवसा शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणावा, आमदार प्रताप सरनाईक यांची विधेयकाद्वारे मागणी। दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी सण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे। यंदा पहिले 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 11 लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे। तसेच रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह देऊन या गोविंदांना गौरवण्यात येणार आहे। त्याचबरोबर या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील दहीहंडीला उपस्थित असणार आहे। देशासह महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना घडतायत। या घटनांना पायबंद घालण्यासाठी 2019 मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात भारतीय दंड संहिता 1860 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये सुधारणा करण्याचं विधानसभेत विधेयक क्रमांक 50 आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडले होते। आंध्र प्रदेश राज्याने भारतीय दंड संहितेच्या कलम 376 व 376 मध्ये दुरुस्ती केली। त्यानुसार महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यावर तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद केली आहे। महिलेची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी प्रकरणाचा 7 दिवसात तपासात पूर्ण करणं, न्यायालयानं 14 दिवसात सुनावणी पूर्ण करायची आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास 21 दिवसांच्या आत आरोपीस शिक्षा देऊन सदर प्रकरण निकाली काढायचे आहे, अशी तरतूद सदर सुधारित कायद्यात अंतर्भूत आहेत। महिलांवरील अत्याचारी आरोपीस विविध मुदतीत म्हणजेच 21 दिवसांच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे देशातील पहिलं राज्य आहे। आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। या विधेयकाची प्रत दहीहंडीच्या दिवशी मोठ्या स्क्रीनवर लावण्यात येणार आहे, तर याबाबतची जनजागृती दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून केली जाणार आहे। या संदर्भात आज आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। ऑगस्टला ठाण्यातील वर्तकनगर येथील मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आम्ही गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करतोय। मी समन्वय समिती आणि पूर्व सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण 18 ऑगस्टला वरळीच्या डोम येथे झालेला जो प्रो गोविंदाचा कार्यक्रम आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि मुंबई ठाण्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत मर्यादित असलेला हा जो उत्सव आहे हा प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण देश आणि विदेशात स्टार वाहिनीच्या स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून पोहोचवल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी केले। ही संस्कृती आहे, राज्याची परंपरा आहे आणि ती कायम ठेवण्यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांनी पहिल्यांदा सेमी नाक्यावर हा दहीहंडीच्या थराचा जो विक्रम आहे तो विक्रम मुलांना करण्यासाठी परावृत्त केला आणि अतिशय मोठे विक्रम त्या ठाण्यामध्ये तेव्हापासून घडत आलेले आहे। आजही संस्कृतीची दहीहंडी म्हणजे विश्वविक्रमी दहीहंडी म्हणून सुपरिचित आहे। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी झालेले आहे आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्वविक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पथकांना 25 लाख रुपये, 9 थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपये आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 5 लाख रुपये, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 25,000, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 15,000, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 10,000 तर 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5,000 अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची रक्कम आम्ही जाहीर केलेली आहे। परंतु या वर्षीची जी गोकुळाष्टमीची सुट्टी आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे, त्याचबरोबर आमच्या सगळ्या गोविंदांना विम्याचं संरक्षण कवच मिळावं यासाठी 75,000 गोविंदांचं विम्याचं संरक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की आतापर्यंत 65,000 गोविंदांनी त्या विम्याचं संरक्षण सुद्धा घेतलेलं आहे। त्यामुळे भविष्यामध्ये जर हे विम्याचं संरक्षण वाढवायची गरज असेल तर तेही वाढवण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की गोविंदा ह्या उत्सवाला त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि प्रो गोविंदा करण्यासाठी समन्वय समिती आणि त्याचबरोबर पूर्व सरनाईकांना हवं ते सगळं सहकार्य केलं। हा गोकुळाष्टमीचा उत्सव जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत आलेलो आहोत, परंतु नुकतंच बदलापूरमध्ये एक घटना घडली। एक 3.5-4 वर्षाच्या मुलींना एका नराधमानं ज्या पद्धतीनं आपल्या विकृतीनं या
संपूर्ण जिल्ह्याला एक झळाळी वेगळ्या प्रकारची पोचवली आणि सगळ्या ह्या जिल्ह्यातील लोक ही रस्त्यावर उतरली. प्रामुख्यानं 2021 मध्ये शक्ती कायदा आणावा ह्यासाठी मी एक विधेयक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं आणि त्या विधेयकाला राज्य शासनानं विधिमंडळानं मंजुरी देऊन ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे. ह्या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं मी सगळ्या गोविंदांना आवाहन करणार आहे की शेवटच्या थरावर चढलेला आमचा जो गोविंद आहे तो सलामी देण्याच्या ऐवजी त्यांनी या विधेयकाची कॉपी जर त्या ठिकाणी भडकवली आणि राष्ट्रपतींना आवाहन केलं, विनंती केली की लवकरात लवकर हा कायदा मंजूर करा, जेणेकरून असे नराधम परत असे कृत्य करायला त्यांना इच्छा होणार नाही किंवा ते तसे कृत्य करणार नाही. त्यामुळे एक आगळावेगळा विषय घेऊन आम्ही यावर्षीचा गोकुळाष्टमीचा सण हा साजरा करणार आहोत. शासन ठरवेल ना, तुम्ही ठरवणारे कोण? म्हणजे तुम्हाला त्या स्टेजच्या वारीमध्ये घेतलं की तुम्ही चांगले आणि स्टेजच्या वारीमध्ये तुम्हाला नाही घेतलं की तुम्ही वाईट, असं होत नाही. जे चांगलं काम करणारे लोक आहेत आमच्याकडे आता ही सगळी मंडळी आहे. जय जवानचे प्रशिक्षक डेव्हिड आहे, ज्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ह्या गोविंदांना संरक्षण दिलं, तो अभिषेक आमच्याबरोबर आहे. ज्यांनी खऱ्या अर्थानं गोकुळाष्टमीचा उत्सव तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला ते बाळा पडेलकर आहेत. ही सगळी मंडळी आहेत. गीता झगड्याची पार्ले स्पोर्ट्स क्लबची महिलांची गोविंदाची प्रमुख आहे. त्यामुळे ही चांगली सगळी मंडळी असताना जर कुणी जरी फक्त स्पेनला जायला मिळालं नाही म्हणून किंवा काही वाद निर्माण होतो यासाठी किंवा आपल्या माध्यमातून त्या विम्याचं संरक्षण कवच त्या राज्य शासनाच्या माध्यमातून मिळत नाही हे बघून जर अशा प्रकारचे आरोप करत असेल तर अशा प्रकारचे आरोप करणाऱ्याला आरोपी करून तुरुंगात टाकावं अशी मागणी मी पोलिसांना करणार. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही अजित पवारांना सुद्धा विनंती करणार आहोत तुम्ही पण यावं. आणि अभिनेते तर येतच राहतात दरवर्षी, त्यामुळे अभिनेत्यांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत की या आणि ठाणेकर पूर्ण ह्या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये स्वतःला न्हावून घेत असतो. त्या सगळ्या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करणार आहोत. परंतु चांगले कलाकार येण्याची शक्यता राखता येत नाही. महिला गोविंदा पथकासाठी सुद्धा आम्ही विशेष आकर्षक बक्षीस आणि ट्रॉफी ठेवलेलीच आहे. परंतु पुरुष गोविंदा पथकाला ज्या थरावर थर लावणारे जेवढी बक्षीस आहे त्यापेक्षा त्यांच्यापेक्षा डबल बक्षीस ही आम्ही महिला गोविंदा पथकाला देणार.